तुम्ही कधी ज्वारीची बिस्किटं करून बघितला का? नसेल केला तर खरंच एकदा करून बघा. खुसखुशीत एकदम खायला भारी लागतात बरं का. आता इथं मी कुठली कुठली पिठं घेतली सांगू का? 1 कप इतकं ज्वारीचं पीठ, अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ, पाव कप इतकं बेसन, 2 चमचे रवा घातलेला आहे. सगळे जिन्नस चाळून घेतले. मग 1 चम्मचभर बेकिंग पावडर, अर्धा चम्मच बेकिंग सोडा, 1 चुटकी मीठ घालून सगळे जिन्नस मिक्स केले. दुसऱ्या एका भांड्यामध्ये अर्धा कप तूप हे घट्टच असावं आणि मग अर्धा कप गूळ घालून छान असे फेटून घेतलं, म्हणजे दोन्हीचा एकजीव होईल. मग काय सगळी पीठ आपण चाळलेली ह्याच्यामध्ये घालून छान असं आपल्याला ह्यांचा गोळा करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये दूध पाणी काहीच घालायचं नाही. छान असं हे पीठ मळलेलं आहे. आता इथं चमच्याच्या आकाराने मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत, म्हणजे बिस्किटे एकसारखे होते. बिस्किटांना चौकोनी आकार देऊन वरून चोको चिप्स लावून एखाद्या चाळणीमध्ये बटर पेपर ठेवून अशा प्रकारे बिस्किटं ठेवायची. कढई ठेवायची, ही चाळण त्याच्यावरती ठेवून 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्यायचं. बघा खुसखुशीत इथं ज्वारीची बिस्किटं तयार आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर ॲरोवरती क्लिक करून व्हिडिओ पहा. चला सबस्क्राईब करा.